सर, खूप चर्चा सुरू आहे खास करून जर बघितलं सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासंदर्भात, तर काय स्थिती आहे? तुमचंही नाव राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भात आलं होतं. आदरणीय अजितदादा हे आमचे पक्ष स्थापनेपासून महत्वाचे नेते राहिले आणि 2023 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा अजितदादाच्या नेतृत्वात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पदावर मी काम केलं आहे आणि आजही कार्यरत आहे. मागील 6-7 दिवसामध्ये अजितदादाच्या निधनाच्या नंतर दुःखाने सांगावं लागते की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या माध्यमातून ज्यांच्या आमच्या पक्षाशी काही घेणं देणं नाही, हे उलटसुलट विधान हे करायला लागलेले आहे. पहिलं तर महत्वाचा म्हणायचं तर आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली. दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोणाला निवडावं, विधिमंडळाचा नेता हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जनभावनाच्या आणि माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला. का दुखत आहे लोकांना? कोणी म्हणते घाई केली, कोणी म्हणते शोकचा काळ आहे, वगैरे वगैरे वगैरे. हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किती दिवस शोक मानावा, की काय त्यांनी सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये पुढचे पाऊल कसे टाकावे. मी आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ साहेब, हसन मुश्रीफजी, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील जरा आजार होता पण तरी त्यांच्याशी पण बोलून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारच्या घरी गेलो. त्यांचे दोन्ही सुपुत्र पार्थ आणि जय पवार सुद्धा होते आणि आम्ही सांत्वना देत सोबत हे पण म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मागे उभा आहे आणि
हे आमची पण भावना आहे, जनतेची आहे, पक्षाची भावना आहे की आपण ही जबाबदारी स्वीकारावी. त्यांनी पण मोठापणा दाखवून ते म्हटले की दादांना कुठेही थांबवायचा पसंत नव्हता, लाईफ मस्ट गो ऑन, या भावनेनी, या स्पिरिटनी तो काम करणारे व्यक्ती होते. आहे दुःख आहे, त्यांनाही दुःख, सगळ्यांना, आम्हालाही आहे, आजही आहे, महाराष्ट्राला आहे. पण त्यांनी विचार केला. आम्ही त्यांना सांगितलं की आमचा हे आग्रह आहे, आपण विचार करा आणि आम्हाला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला या बाबतीचं समाधान आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिलं. मुंबईला आले. 3 दिवसाच्या त्यांच्या पवार परिवारमध्ये त्यांनी म्हटलं की आमच्या 3 दिवसाचा शोक असते. मग 4थ्या दिवशी ते आले. आम्ही त्यांची योग्य रीतीनं निवड केली आणि त्यांची शपथ त्याच दिवशी झाली. आता आमच्या अंतर्गत प्रश्नांच्या बद्दल कितीतरी वादळ, उलटसुलट चर्चा, हे अजूनही मला काही समजत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा नेता निवडणार की दुसरा कुठल्याही व्यक्तीला निवडणार, हे आंतरिक विषय होता. दुसरी गोष्ट, आता आम्ही एक पक्ष आहोत, त्याचे 2 पार्ट आहे, नेतृत्वाचे 2 पार्ट आहे. पहिला पार्ट आहे विधिमंडळ आणि दुसरा पार्ट आहे राजकीय पक्ष. विधिमंडळाचा पार्ट संपला. आता अनेक लोकांचे विधान यायला लागले. एक केंद्रीय मंत्रीच्या चुकून नंतर त्यांनी कबूल केला की कोणी त्यांना चुकीची माहिती दिली. अनेक वेळा तुम्ही लोकही आमच्याकडे येतात रिॲक्शनसाठी. आम्हाला वस्तुस्थिती माहीत नसतानाही कधी कधी तुमची अपेक्षा असते की आम्ही काहीतरी रिॲक्ट करावं. असू शकते त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. तर मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मी सांगितल्याप्रमाणे पवार साहेब आणि अजितदादाच्या सोबत मी काम केलं. आता अजितदादाच्या निधनानंतर या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्याची करायची जबाबदारी कोणावर राहील? हे प्रफुल्ल पटेलांच्यावर राहील. कारण मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचा विषय किंवा राष्ट्रीय अध्यक्षांचा विषय याला मार्गी लावण्याची जबाबदारी आणि प्रक्रियेचे पूर्ण पालन करून ती करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुनील तटकरेजीवर आहे. मित्रांनो, कधीही कोणी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही व्यक्तींनी असा इंडिकेशन सुद्धा दिलेला नाही की पुढच्या आम्ही काय स्टेप्स घ्यावं. सगळ्यांच्या भावना आम्हाला समजते, तसं आम्ही सुनेत्राताईचा तिथे निर्णय केला आणि पक्षाचाही निर्णय त्याचप्रमाणे आम्ही त्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्ही ते घेणार आहोत. आता हे बाहेरचे सगळे लोक, कोणी तेलंगणाचा वार आहे तो म्हणतोय की अमुक कसं बनलं पाहिजे. ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं. मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे. मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहोत आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल, योग्य दिशेनेच होईल, योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल. आता याच्या पलीकडे मी काय म्हणावं? आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीचे उलटसुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं
ही अत्यंत घाणाडी ही गोष्ट आहे. मला अजिबात त्याच्या पलीकडे काही बोलायचं नाही आहे. आम्ही आमचा पक्ष आहे, आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत. आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो? तुमच्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार? तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील तर तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना. मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे. आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ती मी योग्य रीतीने पार पडत आहे. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. अनेक नेते विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही. आज आमच्या विषय एक मिनिट भाई, आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिल्या विधिमंडळाच्या नेता निवड करायची, उपमुख्यमंत्रीपद भरायचं, ते झालं. आता आम्ही आमच्या पार्टीचा निर्णय घेणार आहोत. पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं, ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं, ही मी पार पाडत आहे. त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालवून राहिले. कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं, प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं, पुढच्या करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ना, मला काहीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं, कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का? नाही. लोकांच्या भावनेचा विचार तुम्ही म्हणताय, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तुम्ही लोकांच्या भावनेचा विचार करू असं म्हणताय, आणि मी नाही त्या स्पर्धेमध्ये. पण सुनेत्रा पवार त्या ठिकाणी एक मिनिट, राष्ट्रवादी एकत्र झाले तर तुमचं महत्व संपेल आणि म्हणून तुम्ही ते होऊ देत नाही, असा थेट आरोप तुमच्यावर केला जातोय. एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचं तो विषय नंतरचा. आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची, हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो. आणि हे करत असताना, आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही. ट्रान्झिशन म्हणजे अजितदादा नंतर कोण, कुठे, हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते. सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते. ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजितदादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि म्हणून मी काम करत असताना पहिलं माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाचे नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायचं, ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. अध्यक्षपदाची प्रक्रिया कधीपासून सुरू केली जाणार आहे? अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना. आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजितदादाच्या बद्दल, त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही
आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या, आम्ही ते करून दाखवू. कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही. पटेल मर्जर संदर्भात काही चर्चा केली होती का? शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू होती, त्याचे सगळे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं आहे. मी माझा पक्ष आज जे आहे त्या पक्षाच्या बद्दलच बोलणार, काल्पनिक कुठल्याही गोष्टी करणार नाही. तुमच्यासोबत अजित पवार यांनी काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुमच्यासोबत काही चर्चा केली होती का? अजित पवार यांनी तुम्हाला काही मेसेज दिला होता का? मी यांच्या संदर्भात चर्चा करतोय कारण तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष होते, अशी काही चर्चा झाली का? माझ्या परीनं एवढंच सांगू इच्छितो की हे तर मान्य करावं लागेल की मी त्यांच्या सोबत म्हणजे पदाच्या हिशोबाने सर्वात ज्येष्ठ सहकारी होता आणि माझी भूमिका अजितदादाच्या सुसंगतच राहिली. तेव्हाच आम्ही 2023 मध्ये जे निर्णय केला, अजितदादाच्या सोबत मी राहिलो, तटकरेजी राहिले, भुजबळ साहेब राहिले, मुश्रीफ साहेब राहिले, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि अनेक सगळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर राहिले, सगळे आमदार राहिले आणि त्यामुळे ही अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी चालली. तो आज आमच्याकडे जो काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे तो आमच्या पक्षाच्या पुरती मर्यादितच राहणार आहे. आम्ही बाकीची जे काही गोष्ट आहे हे आता माझ्या मते चर्चा करणं योग्य नाही. चर्चा झाली बोलले होते दादा तुमच्याशी बोलले होते की नाही? अजित पवार तुमच्याशी बोलले होते की नाही? तुम्हाला माहित होतं की नाही मर्जर संदर्भात? दादानी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहे. म्हणजे माझ्याशी काय चर्चा होती की नाही, अनेक लोक आता सगळेच म्हणायला लागले की त्यांचीच चर्चा झाली आणि आम्हाला काहीच माहीत नाही, असं तर होऊ शकत नाही. विषय असा आहे, एवढंच मी म्हणेल की एक स्थानिक स्वराज निवडणुकी जेव्हा सुरू झाल्या, प्रत्येक पक्षांनी आपापली म्हणजे महायुतीमध्ये असलेले पक्षांनी पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतली. काही ठिकाणी आम्ही पण बीजेपी बरोबर राहिलो, तसा अहिल्यानगरमध्ये. काही ठिकाणी आम्ही आणि शिंदे साहेब नाशिकमध्ये एकत्र लढलो. काही ठिकाणी कोण कोणाबरोबर राहिले, कोणी वेगळे लढले. हे सगळ्या महाराष्ट्राच्या आमच्या मागच्या इलेक्शन्समध्ये आपण पाहिलेलं. त्याच्या पलीकडे एवढंच मी म्हणेल की या स्थानिक स्वराजच्या इलेक्शनमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं की आपण सगळे वेगवेगळे लढून राहिलेलो आहोत. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आणि आता समजा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपण आपली मतं जर विभाजन थोडी झाली तर आपल्याला नक्कीच थोडा फरक पडू शकते. म्हणून आपण त्यांच्याशी बोलून म्हणजे एनसीपी शरद पवार साहेबांची त्यांच्याबरोबर बोलून काहीतरी समन्वय घडू, या अर्थानं या जे स्थानिक क्षेत्र जिथे आपला इन्फ्लुएन्स जास्त आहे तिथे आपल्याला अडचण होणार नाही, ही एवढी चर्चा. आणि त्याच्यानंतर दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. अनेक व्हिडिओज फिरवले जातात, अनेक कष्ट जातात. अरे बाबा, आम्ही काही पवार साहेबांच्याकडे की ताई की बाकीचे सगळ्या लोकांशी काय आम्ही बोलत नाही की भेटत नाही असा तो नाही आहे. आम्ही तर तुम्हाला उघड आम्ही भेटतो बोलतो, असा काही पर्सनल दुरावा थोडी आहे. आणि ते तर एक कुटुंबच होता, परिवार होता, तर त्यांच्या भेटणं उठणं हे स्वाभाविक होता. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जे विषय आहे आम्हाला सेटल करू द्या. बाकीची जे काही असेल विषय ते आम्ही नंतर पटेल साहेब, तुमच्याकडे सध्या नेतृत्व आहे म्हणजे तुमची चर्चा झाली नव्हती माझ्याकडे पुढे जाण्याचं नेतृत्व झाली होती का नाही? माझ्याकडे जे नेतृत्व आहे, कारण तात्पुरता अजितदादा गेल्यानंतर सगळ्या प्रक्रिया याला सुरळीत पार पाडण्यासाठी
ही जबाबदारी बरोबर, कोणीतरी तुमच्याकडे ते पार जबाबदारी पाडावी. आता आहे, पण आज आहे. राज्याचा विषय आहे पटेल साहेब. अर्थ खातं जे तुमच्या पक्षाकडे होतं, दादा जे सांभाळत होते, ते सध्या तुमच्या पक्षाकडे तुमच्याकडेच कायम राहणार आहे. ते पद असणार आहे तुमच्याकडे. आमच्या मुख्यमंत्री महोदयाशी जे चर्चा जे आमची झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनी अजून महाराष्ट्राच्या सरकारच्या एक घटक म्हणून नवीन आहे आणि थोडे दिवस त्यांना बाकीच्या सगळ्या प्रक्रिया समजण्यामध्ये थोडा वेळ लागेल आणि काही दिवसामध्येच बजेट येणार आहे, मांडणार आहे. ते त्यांना अडचण होऊ नये. आणि कसं असते की बजेट फक्त बोलायचं नसते खाली, त्याच्यानंतर त्याच्यावर डिबेट होते, त्याचं उत्तर द्यावं लागते. काही ते बजेट तयार करण्याची पण एक प्रक्रिया मोठी असते. हे दादाचा जो दीर्घ अनुभव होता त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. वहिनीला थोडा वेळ लागेल म्हणून ते म्हटले की बजेट सेशन पूर्ण करू द्या, मी सांभाळतो तात्पुरता ते फायनान्सचा खाता आणि नंतर वहिनीशी आपण बोलून आणि तुमच्या सगळ्यांशी बोलून अंतिम निर्णय कसा काय तुम्हाला योग्य वाटत असेल तसं करा. म्हणजे अर्थ खातं तुमच्याकडे राहील भविष्यात असं याचा अर्थ घ्यायचा. अर्थ खातं तुमच्याकडे राहील याचा अर्थ घ्यायचा. तुम्ही जर म्हणताय की ते सांगतायत की अजित पवार हे स्वतः एका बैठकीत त्यांनी सांगितलंय की याच्याबद्दल बोलणं सुरू होतं. अरे बाबा, पुण्यातले लोकांचा म्हणणं बरोबर आहे, कारण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हा परिषदमध्ये स्थानिक स्वराज निवडणुकीच्या निमित्त या सगळ्या लोकांची भेटीगाठी झालेली आहे. ते तर तुमच्याकडे फुटेज असेल की जिथे प्रेस कॉन्फरन्स, जॉईंट मॅनिफेस्टो हे सगळं रिलीज केला होता आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हेही फुटेज असेल की अजितदादांनी नंतर प्रेसला काय सांगितलं. विलिनीकरणाच्या तुमच्याच प्रश्नाला त्यांनीच उत्तर दिलेलं आहे. माझ्याकडून तुम्ही उत्तर का अपेक्षित करता. जिल्हा शरद पवारांची सगळे परिषदेच्या लोक निवडणुका एकत्रपणे लढताय आणि राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती अनेक ठिकाणी होय. आम्ही मी तुम्ही जे तुमचा प्रश्न आहे त्याला मी मान्य करतो की आम्ही आता या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये एकत्र लढत आहोत. शरद पवार त्यांचे उमेदवार घड्याळावरती का दिले? अरे घड्याळवरती दिले की काय दिले ते आता मला एक्झॅक्टली दादांची त्यांची, कारण स्थानिक स्तराची चर्चा होती. आता कोणताही विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे का? आता कोणताही विलिनीकरणाचा प्रस्ताव आहे का तुमच्याकडे? बाबा आम्हाला तर आमच्या विषयी तर संपू द्या. आम्हाला आमच्या घर दादाच्या गेल्यानंतर आम्हाला असं म्हणजे वाटते की आम्ही पण एकटे पडलो. म्हणजे आमच्या दुःखामध्ये आम्ही तुम्हाला काय जास्त सांगू शकतो. एवढंच की आमची प्रक्रिया तर पूर्ण करू द्या, आमच्या घर तरी सावरू द्या. आणि आम्ही पाठवलं नाही का पार्थ पवारांना? बघा एकदा आमचे सगळे जे पेंडिंग इश्यू अजून करायचे पूर्ण हे होऊ द्या, त्याच्यानंतर आपोआप तुम्हाला उत्तर तुम्ही असं मिळेल. म्हणताय की अजितदादांनी तुमच्यासोबत मर्जर संदर्भात कुठलीच चर्चा केली नव्हती. तुमचं असं म्हणणं आहे, होय किंवा नाही? असा तुम्ही डिनाय करत नाहीये? नाही, कुठली अशी चर्चा झाली नव्हती की फायनल असा करायचं की तसा करायचं. असं आहे की आता आम्ही अरसपरस बोलतो, राजकारणामध्ये सगळे एकमेकांशी बोलतात, पण कुठल्या असं करायचं हे निर्णय होईल, यामध्ये पुढच्या असे स्टेप्स घ्यायचे असेल, कोण काय जबाबदारीत राहील, असं कुठेही प्राथमिक चर्चा झाली नाही. प्राथमिक स्थानिक स्वराजची चर्चा शरद पवार गटाकडून काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही आता 10 तारखेला दादानी इथपर्यंत सांगितलं होतं की अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण काय एकत्र काम करू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही. आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल. शरद पवार असं म्हणणं आहे की 10 तारखेला मोठा हो, तो स्थानिक स्वराज्याच्यासाठी तो निवडणुकीची काही रिॲक्शन म्हणजे पॉझिटिव्हच होती ना. 10 तारखेला मोठा मॉब पडणार आहे असं शरद पवार गटाच्या नेत्याकडून सांगितलं जातं की विलिनीकरणासंदर्भात अरे बाबा, व्हिडिओ पासून आता कोणत्या पण पहिलं मला सांगा ना, आमच्या पक्षाच्या बद्दल बाकी लोकांना कसं मी रिॲक्ट करू शकतो. आम्ही माझ्या पक्षाबद्दल बोलू शकतो. इतर काही काल्पनिक किंवा काय झालं होतं काय नाही, जे गोष्ट मला माहित आहे एवढं मी सांगेल, जे माहित नसेल मी त्याच्याबद्दल बोलू शकत. पदावर अजित पवार सर होते. आता माझ्या मते
पालकमंत्री नंतर बीड महाराष्ट्र जिल्हा असोसिएशन ऑफ- आम्ही जे पालकमंत्री पद आहे ते आम्हाला मिळतील. ते काही दिवसामध्ये ऑर्डर सुद्धा निघतील. आमची मुख्यमंत्रीशी चर्चा झालेली आहे. बाकीचे जे काही पद जे दादाकडे होते आणि जे सरकारच्या अधीन आहे ते सगळे पद आम्हाला मिळतील. बाकीचे काही असेल जे संस्था जे सरकारच्या बाहेरची आहे त्याची जे काही प्रोसेस असेल ते आम्ही बघू कसं त्याला पार पाडून कोणाला ती जबाबदारी देता येते. पण बघा एकच आहे, हे उगीचीच चर्चा करणं आणि बाहेरच्या लोकांनी आमच्या पक्षांमध्ये काय आम्ही करणार आहोत त्याची टीका टिप्पणी आणि हे म्हणजे ओध घेतली चुकीची घेतली काय तुम्हाला सुनेत्रा वहिनीला मी ओध घेतली त्याचा विरोध आहे की टायमिंगचा विरोध आहे हे पहिलं ते परिवार आहे. ते परिवार आहे. सर, विमान वाहतूक मंत्री राहिले तुम्ही, दादांचा जो अपघात झाला हा त्याच्यावरती प्रश्न हा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारच निर्णय करेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेता कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष कोण हा आमचा विषय आहे आणि त्याचा निर्णय आम्हीच घेऊ.